श्रोते हो, कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे. वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात. दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM वरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी. कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता. श्रोते हो, नमस्कार. मी ज्योती जोशी. सकाळ झाली की आपल्यापैकी अनेकांना आलं घातलेला वाफाळलेला चहा लागतोच. त्या चहाबरोबर जर आपल्याला आम्ही एक कविता दिली तर काय होईल? आपला दिवस खूपच छान जाईल, कारण कविताच तशी असेल. म्हणून आम्ही आपल्यासाठी खास उपक्रम घेऊन आलो आहोत. काही अनवट कविता आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत. कार्यक्रमाचे शीर्षक आहे दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता. 12 ऑक्टोबर 1922 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी शांता शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे अतिशय सुंदर आत्मकथन त्यांनी लिहिले आहे. पण कविता लेखन हा त्यांचा विशेष आवडीचा साहित्य प्रकार. 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या अनेक सुंदर कवितांपैकी मला विशेष आवडणारी कविता म्हणजे पैठणी. पैठणी हा एक साडीचा प्रकार. तो कोणाला आवडत नाही, आणि त्यातही ती आजीची पैठणी असेल तर. आणि या पैठणीला तर आठवणींची कलाकुसर जडलेली असते. ती पैठणी उलगडताच आपल्या डोळ्यांसमोर आपली आजी आठवणींसहित उलगडत जाते. कवितेबद्दल जास्त बोलण्यापेक्षा आपण आता कविताच ऐकू ना. कवितेचे शीर्षक आहे पैठणी आणि कवयित्री आहेत शांता शेळके. फडताळात एक गाठोडे आहे. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धाणी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती, पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून, धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले तन एक मन. पैठणीने या जपले तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे, खस हिन्यात माखली बोटे, पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली. संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, नवा कोरा कडक पोत, एक मऊपणाले आला. पैठणीच्या घडीघडीतून, पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते
उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात, मधली वर्ष गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा. पैठणींच्या चौकड्यांनो, पैठणींच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. श्रोते हो, ऐकलीत ना कविता? आणि पैठणी नजरेसमोर झळकली असेल, कारण ती पैठणी आजीची होती आणि कविता होती शांता शेळके यांची. तर श्रोते हो, आता निरोप घेऊया पुढील कविता ऐकण्यासाठी. धन्यवाद. श्रोते हो, दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत. या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. FM बँड 90.8 मेगाहर्ट्झवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी.